MJ न्यूज 90 आजच चॅनलला सबस्क्राइब करा। अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे येथील गुन्हा रजिस्टर नंबर 631/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 352, 351, 2-3 प्रमाणे फिर्यादीचे नाव व पत्ता रोहन बाबासाहेब पवार, वय वर्ष 26, धंदा खरेदी विक्री व्यवसाय, सारोळा बद्दी, कोलेवाडी फाटा, जामखेड रोड, तालुका जिल्हा अहिल्यानगर। विरोधकाचे नाव पत्ता मोहन शंकर गुंजाळ, किरण रवींद्र गुंजाळ, उदय रवींद्र गुंजाळ, निकिता किरण गुंजाळ, सर्व राहणार सारोळा बद्दी, कोल्हेवाडी फाटा, जामखेड रोड, तालुका जिल्हा अहिल्यानगर। दिनांक 17/7/2026 रोजी सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास कोल्हेवाडी फाटा, जामखेड रोड येथे फिर्यादी व विरोधक हे शेजारी राहत आहेत। यातील विरोधक मोहन शंकर गुंजाळ हा दारू विकत असून त्याच्याकडे दारू पिण्यासाठी येणाऱ्या इसमांचा आम्हाला त्रास होत असताना सदर बाबतीत मी व माझे शेजारी दुकानदार यांना समजावून सांगत असताना विरोधक यांना सदर गोष्टीचा राग आल्याने त्यांनी माझ्या शेजारील दुकानदार आनंद छगन वाहक, भास्कर यादव वाहक यांना घाण शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली वगैरे मजकूरचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भवार हे करत आहेत। राहणार कोलोडे फाटा, सारोळा बद्दी। माझं रेणुकामाचं हॉटेल आहे कोलोडे फाट्यावरती आणि माझे सोबत जे आहे त्यांचं चिकनचं दुकान आहे, कटिंगचं दुकान आहे आणि शेजारी आमचं जे मोहन शंकर गुंजाळ जो आहे त्याचं दारू विक्रीचं दुकान आहे। दारू विक्रीचं दुकान म्हणजे आम्हाला वारंवार त्याचा पण आम्हाला त्रास होतो। त्रास असा होतो जे पिणारे माणसं आहेत ते आमची इथं हॉटेलवर येऊन किंवा चिकनच्या दुकानासमोर येऊन दारू पितात, बाटल्या वगैरे तिथं घेऊन जातात। बरं आमच्या लेकरा बाळांना त्रास असा होतो, बरं आमची लेडीज जरी असली तरी आता दारू पिणाऱ्यापासून त्रास होतोच। आम्ही सकाळी सगळे शेजाऱ्याचे आमचे व्यावसायिकवाले सगळ्यांना मी एकत्रित केलो आणि त्याच्याकडे गेलो। त्याच्याकडे गेल्यानंतर त्याला विचारलं भाऊ तू हे बंद कर दारू विक्रीचं बंद कर, म्हणजे आम्ही धंदा करायचं का नाही। माझं 6 महिन्यापूर्वी हॉटेल बंद का झालं, फक्त याच्या दारू पिण्यामुळे बंद, म्हणजे दारू विक्रीमुळे बंद झालं। दारू विक्रीमुळे मग आम्ही त्याच्याकडे गेल्यानंतर यांचे चुलते आनंद छगन वाघ आमच्या सोबत होते, तर ते किरण गुंजाळनी त्यांना शिवी दिली म्हणला तुम्हाला जे करायचं ते करा, आम्ही चालूच ठेवणार। मोहन शंकर गुंजाळ हा लेडीजला आणि त्यांच्या पुतण्यांना पुढे घालतो आणि दारूचा धंदा चालू करतो। मी व्हिडिओ सुद्धा काढला आणि मला शिवीगाळ करतो, मला जीवे मारण्याची धमकी देतो, मला दगड सुद्धा उचलले। म्हणजे एक व्यक्ती काय करणार आहे किंवा माझ्यासोबतचे व्यावसायिकवाले ते काय करणार आहे। मी एक पदावर असल्यामुळे म्हणून मी त्याला विचारायला गेल्यानंतर त्यांनी मला मारायची धमकी द्यायची नव्हती किंवा मला दगड उचलायचं नव्हतं। त्यांच्या लेडीज माझ्यासमोर आल्या आणि त्याच्यानंतर मला धमकी दिली की गुन्हा दाखल करेल, तू दमदाटी करतो। मी फक्त विचारायला गेलो हे दमदाटी जर असेल ना तर पोलीस स्टेशनवाले माझे गुन्हा दाखल करा। मी 112ला कॉल केल्यानंतर चव्हाण साहेब आले तिथं, चव्हाण साहेबांनी व्हिडिओ काढला व्हिडिओ काढल्यानंतर त्यांनी तपास केला चुकी कोणाची, मग त्यांनी पोलीस स्टेशनला ते म्हणले रोहन पोलीस स्टेशनला जा तू, मी गुन्हा दाखल करून द्यायला होतो। पुन्हा इथं आल्यानंतर ते सुद्धा इथं होते, साहेबांसमोर गेले, साहेब म्हणले हा माणूस वारंवार तिथं दारू विकतो, याच्यावर मागं सुद्धा गुन्हे दाखले तर दारू विक्रीचे। आणि मग साहेबांनी म्हणले याच्यावर गुन्हा दाखल करून घ्या म्हणून सरांनी इन्सिल उद्या जर याच्यावर कारवाई नाही दिली मी SP साहेबांना अर्ज देणार आहे आणि माझे सगळे निवेदन सुद्धा देणार आहे। माझे सगळे व्यवसाय सोबत घेऊन मी उद्या रस्ता रोको आंदोलन सगळ्यांना निवेदन देऊन रस्ता रोको आंदोलन करणार आहे। मला फक्त न्याय पाहिजे साहेब, दुसरं काहीच नाही पाहिजे। जय श्रीराम। कोलेवाडी येथील रहिवासी असून मी ग्रामपंचायतला वेळोवेळी अर्ज दाखल केलेला आहे की कोलेवाडी फाट्यावरची दारू बंद व्हावी, ती पण ग्रामपंचायतीने कुठलीही तक्रार या दखल घेतली नाही, तरी प्रशासनाने याची दखल घेऊन याच्यावर योग्य ती कारवाई करावी विनम्र विनंती।